पुढची बातमी. पालिकेच्या मासिक सभेतून विरोधकांनी सभात्याग केला. चेंबूर अहवालासंदर्भात हरकतीचा मुद्दा मांडावा अशी मागणी विरोधकांनी केली. महापौरांनी नियमित कामकाज चालवण्याचा निर्णय घेतला. चेंबूर चौकशी अहवालाच्या प्रती विरोधकांनी फाडल्या. विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी सभात्याग केला. विषय मी आता घेते. 6.10 मीटर रुंदीची वाहतूक व समन्वय विभागाच्या मंजूर नियमित रेषेत. आपल्या प्रकृतीमुळे आपल्याला काही सुचत नसेल तर तुम्ही जा पाठी उभे असलेल्या महाजनला बसू दे. काय सदर नीट नीट करा. सदर महापौरांना नीट सांगा. 1 तासाने तुम्ही दरवाजे बंद करणार. आम्ही हे काय तातडीचे कामकाजच्या बाबतीत विशेष सभा लावण्यात येईल. पुढचे विषय मी आता घेते. 6.10 मीटर रुंदीची वाहतूक व समन्वय विभागाच्या मंजूर नियमित रेषेत. या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याशी भाग्यश्री, काय नेमकं विरोधकांचं यावेळेला म्हणणं होतं? नक्कीच आपण बघतोय की चेंबूर अहवालावर सगळ्यांनीच नाराजी व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनी तर प्रचंड नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. आणि आज मासिक सभा होती. या मासिक सभेतून आम्हाला देखील या संदर्भात हरकती मुद्दा मांडायचा आहे अशी विरोधकांची मागणी होती. मात्र महापौरांनी आधीच नियमित कामकाज चालवण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी विशेष सभा आपण बोलवू असा निर्णय महापौरांनी दिला. त्यानंतर मात्र विरोधकांनी एकच गोंधळ घातला. सगळ्यांनी सभागृहाचं कामकाज अर्धवट सोडलं आणि सगळे सभात्याग करून बाहेर निघाले. त्यानंतर बाहेर गेल्यानंतर देखील त्यांचा गोंधळ सुरूच राहिला. ते थेट स्थायी समिती कार्यालयात गेले, कारण त्यांना असं वाटलं की एमएस जे आहेत ते स्थायी समितीच्या कार्यालयात बसलेत. त्यामुळे त्यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या केबिन पर्यंत जात एमएस गो बॅकच्या घोषणा देखील दिल्या आणि चेंबूर चौकशी अहवालाच्या ज्या प्रती आहेत त्या देखील वाजलेल्या पाहायला मिळाल्या. जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी भाग्यश्री.